नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आज मस्त मी गरमागरम चहाचा कप घेऊन बसलेली आहे तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी. रिसेंटलीच आम्ही घर शिफ्ट केलं पुन्हा एकदा. तर 4 वर्षामध्ये 4 वेळा आम्ही घर शिफ्ट केलेलं आहे आणि 4 वर्षामध्ये 4 वेळा संपूर्ण घर शिफ्ट करणं, पुन्हा एकदा नवीन सुरुवात करणं हे खरंच सोपं नव्हतं. म्हणजे जेव्हा आम्ही बँगलोरला होतो त्यावेळेला आम्ही सर्वात आधी लग्नानंतर 1 BHK मध्ये शिफ्ट झालेलो. तिथे आम्ही वर्षभर राहिलो आणि तो आमचा स्वतःचा डिसिजन होता की तिथून आम्हाला 2 BHK मध्ये शिफ्ट व्हायचं आहे. कारण ते घर आम्हाला जरासं लहान पडायला लागलं. त्याचबरोबर तिथं जे ओनर राहायला होते ते आमच्या घराच्या अगदीच खाली राहायचे आणि पाहुण्यांचं येणं जाणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पटायच्या नाहीत. म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की तिथून शिफ्ट व्हायचं आणि एखाद्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट व्हायचं जिथे ओनर नसतील आणि जरी कोणी गावाकडून पाहुणे आले, मित्रपरिवार आला, मित्रमंडळी आली तरी ओनरला काही त्याचा प्रॉब्लेम नसावा. तर मग आम्ही 2 BHK मध्ये शिफ्ट झालो एका वर्षामध्येच बँगलोरमध्येच. त्या 2 BHK फ्लॅटचे जे ओनर होते ते भरपूर वर्ष बँगलोरमध्ये राहिले होते आणि रिटायरमेंट नंतर त्यांनी असा डिसिजन घेतला की उडपीला म्हणजे त्यांच्या प्रॉपर गावी जायचं. तिथे त्यांनी स्वतःसाठी एक फ्लॅट घेतला आणि ते तिकडे शिफ्ट झाले. तर ते एप्रिलमध्ये तिकडे शिफ्ट झाले, मार्च एंडला. उन्हाळ्यामध्येच म्हणजे मार्च एंडलाच ते तिकडे शिफ्ट झाले आणि आम्ही एप्रिल फर्स्ट वीकमध्ये त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. तिथे 2 महिने रुटीन लागलं. 2 महिने छान गेले, रुटीन लागलं. अचानकच मे एंडला का जूनच्या दरम्यान त्यांचा फोन आला की आम्हाला उन्हाळ्याचा इकडे खूप त्रास होतोय उडपीमध्ये आणि आम्ही पुन्हा यायचं डिसाईड केलंय. तर सॉरी, तुम्हाला त्रास होईल, पण मग तुम्ही आता फ्लॅट रिकामा करा, आम्ही तिथे पुन्हा राहायला येणार आहोत. आता जो व्यक्ती अगदीच रिटायरमेंटपर्यंत बँगलोरमध्ये राहिला, इतके वर्ष जो बँगलोरमध्ये राहिलेला आहे, तो बाहेरचं क्लायमेट त्याला पटकन आवडणारच नाही आणि मुळातच उन्हाळ्यामध्येच ते उडपीला शिफ्ट झाल्यामुळे त्यांना उन्हाचा आणखीन जास्त त्रास झाला. तिथे उन्हाळा जास्त होता, तर त्याचा त्यांना फार त्रास झाला आणि त्यांना काही तिथलं क्लायमेट सूट होईना. मग ते पुन्हा यायचं म्हणून रिक्वेस्ट केली आम्ही की आता पावसाळा येईल, मग हिवाळा येईल आणि मग थोडंसं ॲडजस्ट होईल का, आम्ही पुढच्या वर्षी शिफ्ट करतो. कारण अगदीच दीडच महिना झाला असेल, 2 महिने सुद्धा नाही आणि लगेचच असं कसं. पण मग शेवटी त्यांचंही एज झालेलं होतं आणि काही लिमिट्सपर्यंत आपण समजावून सांगू शकतो समोरच्या व्यक्तीला, पण आपण फोर्स नाही करू शकत. कारण शेवटी ते त्यांचं घर आहे, त्यांच्या तब्येतीचा इश्यू होत होता. त्यांचं वय लक्षात घेता आम्ही फार जास्त हट्ट केला नाही आणि मग आम्ही पुन्हा एकदा घर बघायला सुरुवात केली. आम्हाला मनासारखं घर लवकर मिळालं नाही. जवळजवळ आम्ही आठवडाभर 4 दिवस तरी जितेंद्रनी रजा काढली आणि मग आम्ही भरपूर घर शोधलं, पण आम्हाला काही मनासारखं मिळालं नाही. आणि आठवड्याभरानंतर त्या ओनरचा फोन आला पुन्हा आम्हाला की आमचं थोडंसं डिले होतंय आणि तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत राहू शकता म्हणून. मग तितकाच रागही आला की थोडं आधी सांगितलं असतं तर 4 दिवस सुट्ट्या काढल्या होत्या. इतकं हेक्टिक करून आम्ही घर शोधलं, पूर्ण आठवडा आमचा त्याच्यामध्ये गेला, सगळं रुटीन बिघडलं. पण मग तो आनंद सुद्धा होता की ठीक आहे की आपल्याला आता गडबड घाई करायची गरज नाहीये. पण त्यात ही भीती सुद्धा होती की आता हे असं करतायत, आणखी एखाद्या महिन्यानी यांनी पुन्हा फोन केला आणि पुन्हा जर सांगितलं की नाही आम्ही परत येतोय आणि आमचं आता कॅन्सल झालंय, तर मग काय करायचं. तर असं सगळं मनात चालू होतं. अगदी त्याच दिवशी का त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की पुण्याला शिफ्ट व्हावं लागणार आहे. 3 महिन्यांसाठी आम्हाला आधी पुण्याला शिफ्ट व्हावं लागणार होतं. आधी ऑफिसमधून ट्रायल घेण्यात येणार होती, काही टार्गेट्स देण्यात येणार होते जितेंद्रला आणि मग त्यानंतर परमनंटली पुण्यामध्ये शिफ्ट करायचं आहे की पुन्हा बँगलोरला त्यांना बोलवलं जाईल. कारण पुण्यामध्ये अजून त्यांच्या कंपनीचं ऑफिस नव्हतं. जितेंद्र पहिलेच एम्प्लॉई होते जे पुण्याला येणार होते आणि तिथे राहूनच जितेंद्र पुणे हा रिजन सांभाळत होते. सतत त्यांचं बँगलोरहून पुण्याला ट्रॅव्हल व्हायचं, सारखं त्यांना पुण्याला यावं लागायचं.
आणि मग त्यामुळे ऑफिसने असा निर्णय घेतला होता की इथला बिझनेस वाढतोय आणि पुणे रिजन सगळं जे होतं, इथले जे सगळे कस्टमर होते ते जितेंद्रांनी डेव्हलप केलेले होते. आणि मग इकडेच त्यांना रिजनल मॅनेजर करायचं आणि इकडेच मग टार्गेट्स कम्प्लीट झाले, कसा रिस्पॉन्स येतोय 3 महिने बघायचा आणि मग इकडेच आम्हाला परमनंटली शिफ्ट करायचं. ते ऐकल्यानंतर जोर असं आम्हाला बरं वाटलं, आनंद झाला. आणि तेव्हा हे जाणवलं की ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होत असतात. कारण हे शिफ्टिंग होण्यासाठी नोव्हेंबर डिसेंबर उजाडणार होता. अगदी जूनमध्ये हा डिसिजन झाला होता ऑफिसचा की पुण्याला जितेंद्रला पाठवायचं आहे. पण बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या सेट करून बऱ्याच लोकांची परमिशन्स घेऊन ते जे काही रूल्स रेग्युलेशन्स त्यांचे होते ते सगळे पूर्ण होण्यासाठी जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबर महिना उजाडणार होता. आणि 1 जानेवारीपासून मार्च एंड पर्यंत आधी ऑफिसकडून आम्ही पुण्याला येणार होतो असं ठरलं. इकडून ओनरने आम्हाला सांगितलं की आम्ही नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत राहू शकतो आणि ते डिसेंबर नंतरच येणार आहेत. आणि ऑफिसकडूनही आम्हाला असंच कळालं की जानेवारीमध्ये 1 जानेवारीपासून पुण्याला शिफ्ट व्हायचं आहे. तर त्यावेळेला जे होतं ते खरंच चांगल्यासाठी होतं याचा प्रत्यय आला. आणि आपले जे प्लॅन्स असतात ते खूप वेगळे असतात आणि परमेश्वराचे प्लॅन्स खूप वेगळे असतात. कारण बँगलोरमध्ये अशी परिस्थिती आहे की डिपॉझिट मधून तुमचे कलरचे पैसे कंपल्सरी कट केले जातात. कारण त्याचं कारणही तसंच की जेव्हा आपण राहायला जातो त्यावेळेला आपल्याला हवा तसा छान असा कलर करून फ्लॅट दिला जातो. घर असेल फ्लॅट असेल जे काही असेल ते दिलं जातं. आणि मग भलेही आपण तिथे वर्षभर राहूत, 4 वर्ष राहूत किंवा 1-2 महिन्यामध्ये जरी आपण घर सोडून जाणार असलो तरी देखील आपल्याला कलरिंगचे चार्जेस हे कट करून द्यावेच लागतात. डिपॉझिटमधून पैसे हे कट केलेच जातात. ओनरनी आम्हाला सांगायच्या आधी आम्हीच जर ओनरला सांगितलं असतं की आता पुण्याला ट्रान्सफर होतीये आणि आम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जातोय, तर मग तिथे अगदीच आमचे 7-8 महिन्यांमध्ये पूर्ण फ्लॅट कलरिंग आम्हाला पुन्हा करून द्यावा लागला असता. तिथे आम्हाला 20-25 हजार खर्च आला असता. कारण फ्लॅट खूप मोठा होता, खूप सुंदर होता. असं नाहीये की कलरिंग चार्जेस त्यावेळेला त्या ओनरनी कट करून घेतले नाहीत. अर्थात त्यांनी कट केले, पण त्यांनी 10,000च कट करून घेतले. बँगलोरमध्ये पुण्यापेक्षा अतिशय जास्त प्रमाणामध्ये डिपॉझिट घेतलं जातं. 11 महिन्यांचं रेंट घेतलं जातं. त्या फ्लॅटला आम्ही 1,20,000 डिपॉझिट दिलं होतं. त्यांनी आम्हाला 1,10,000चा चेक दिला होता. आणि त्यावेळेला आम्ही दोघांनीही हा विचार केला, जर आपण सांगितलं असतं तर मग जवळजवळ 20-25 हजार फ्लॅटच्या कलरिंगचे कट झाले असते डिसेंबरमध्ये. सो जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. नोव्हेंबर एंडला काहीतरी माझ्या भावाचं लग्न होतं आणि मग आम्ही नोव्हेंबर मिडला फ्लॅट रिकामा केला. सगळे जे काही सगळं आमचं सामान होतं ते आम्ही बँगलोरमध्ये एका गोडाऊनला शिफ्ट केलं होतं. आणि मग तिथून लग्न वगैरे करून वर्षाची जी सुट्टी असते 15-20 दिवसाची ती जितेंद्रने टाकली होती डिसेंबरमध्ये. आणि मग सगळं लग्न वगैरे एन्जॉय केलं, मस्त मजा केली. आणि 1 जानेवारीपासून आम्ही इकडे पुण्याला राहायला आलो. आणि त्या दरम्यान सुद्धा आणखीन एक गंमत झाली की दिवाळीला आम्ही जेव्हा सर्व्हिस अपार्टमेंट आम्हाला कंपनीने बघायला सांगितलं होतं, तर त्यावेळेला आम्ही पुन्हा कन्फ्युजनमध्ये होतो की सर्व्हिस अपार्टमेंट घ्यायचं की एखादा फ्लॅट बघायचा आणि मग सामान सगळं घेऊनच यायचं. कारण कॉन्फिडन्स जितेंद्रला होता की 100% पुण्यामध्ये त्यांचे टार्गेट्स कम्प्लीट होणार आहेत आणि परमनंटली शिफ्टिंग पुण्यामध्ये होणारच आहे, ट्रान्सफर पुण्यामध्ये होणारच आहे. दिवाळी सुट्टीमध्ये आलो पुण्यामध्ये, 4-5 दिवस राहिलो आणि भरपूर घर पाहिलं, फ्लॅट्स पाहिले. सुरुवातीला आम्ही 3 महिने कंडिशन काय ते ओनरला सांगितली की 3 महिन्यांसाठी आम्ही बघतोय आणि 3 महिने आम्ही पाहणार, नाहीच जर झालं तर आम्हाला पुन्हा जावं लागेल, मग आपण 3 महिन्यांचं ॲग्रीमेंट करू शकतो का. तर तसं जास्त कोणी तयार झालं नाही, कारण सगळेजण लॉंग टर्मसाठीच पाहत होते टेनंट. आणि मग आमचाही तोच विचार झाला की आता ट्रान्सफर आपण सगळं सामान घेऊन यायचं आणि पुन्हा जर कंपनीने बोलवलं तर मग सगळं सामान परत घेऊन जायचं, हेक्टिक खूप होणार, तिथे जाऊन पुन्हा घर शोधावं लागणार, इथलं घर पुन्हा सेटल होतं न होतं तोपर्यंत सगळं काढावं लागणार. आणि 3 महिन्यांसाठी कंपनी छान सोय करून देतीये, सर्व्हिस अपार्टमेंट देतीये जिथे सगळी सोय असणार आहे, सगळे अगदी म्हणजे कपाट बेड पासून सगळं तुम्हाला तिथे मिळतं. तर मग तिथे राहायला काय हरकत आहे, कारण रेंट वगैरे सगळं कंपनीच पे करणार होती.
तर मग पुन्हा आम्ही घर बघायचं डिसिजन थांबवलं आणि सर्व्हिस अपार्टमेंट शोधलं. 4-5 दिवस आमचे त्यात गेले. छानसं सर्व्हिस अपार्टमेंट शोधलं. आम्ही लग्न वगैरे एन्जॉय केलं. तिकडचं सामान आम्ही सगळं गोडाऊनला शिफ्ट केलं आणि मग 1 जानेवारीपासून मार्च एंडपर्यंत आम्ही हिंजवडी ब्ल्यू रिजमध्ये दिलं होतं सर्व्हिस अपार्टमेंट कंपनीने. आम्ही तिथे राहिलो. त्यानंतर मग छान न्यूज मिळाली की परमनंटली तुमचं शिफ्टिंग होत आहे पुण्यामध्ये, मग ट्रान्सफर होतीये पुण्यामध्ये. मग त्यावेळेला आम्ही पुन्हा स्वतःसाठी रेंटचा फ्लॅट बघायला सुरुवात केली. बँगलोरमध्ये कसं होतं की आपण फिरायचो आणि आपल्याला अगदी रस्त्याने जाताना बोर्ड लावलेले असायचे की 1 BHK टू लेट, 2 BHK रेंटनी देणं आहे, भाड्याने देणं आहे असं. पण पुण्यामध्ये तसं आम्हाला कुठं दिसलं नाही. पुण्यामध्ये आम्हाला एकतर नो ब्रोकरवरूनच जावं लागणार होतं किंवा मग एखादा ब्रोकर हायर करून मग घर बघायचं होतं. मग सुरुवातीला आम्ही तसा प्रयत्न केला की कुठेतरी बोर्ड असेल, कुठल्या तरी ओनरनी लिहिलं असेल एखाद्या फ्लॅट खाली वगैरे, अपार्टमेंट खाली वगैरे. पण त्यात 1-2 दिवस गेले आमचे. एरिया डिसाईड करण्यामध्ये 1-2 दिवस गेले. सगळा एरिया आम्ही फिरून पाहिला, कुठं घेतलं तर काय होईल, कारण वर्क फ्रॉम होम असणार होतं. पण त्यांचे कस्टमर जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि मग सगळीकडून कोणता एरिया जवळ पडेल सगळीकडे जाण्यासाठी, तर ते सगळं डिसाईड करून एक छान फ्लॅट आवडला, तो घेतला आम्ही रेंटनी आणि मग तिथे सेट झालो. तोपर्यंत मग लगेचच आता आम्हाला समजलं की ते जे ओनर आहेत त्यांना सुद्धा स्वतःला इकडे राहायला यायचं आहे. आणि मग आत्ताच आम्ही एप्रिलमध्ये आलो होतो आणि मग पुन्हा घर शोधायची सुरुवात झाली. पुन्हा घर शोधायला सुरुवात केली. जवळजवळ 8-15 दिवस आम्ही भरपूर घर पाहिलं. अगदी रेडी पोझिशनमध्ये आम्ही वैतागलो आणि असा विचार केला की रेडी पोझिशनमध्ये एखादा फ्लॅटच घ्यायचा आणि आता शिफ्ट होऊन टाकायचं परमनंटली म्हणून. पण आम्हाला रेडी पोझिशनमधले फ्लॅट्स जेवढे आम्ही पाहिले ते आवडले नाहीत. कारण एक तर टॉप फ्लोअर शिल्लक असायचा किंवा अगदीच खाली फर्स्ट फ्लोअरवरती फ्लॅट रिकामे होते. त्यानंतर मग घरातल्या मोठ्यांच्या सल्ल्याने वास्तुशास्त्र असेल किंवा मग जिथला फ्लॅट अगदीच छान आहे तिथं मग तो एरिया आम्हाला थोडासा सफिशियंट कम्फर्टेबल नव्हता असं आपण म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग 15 दिवसामध्ये लगेचच आम्हाला समजलं, 8-15 दिवसामध्ये, की आमच्याच अपार्टमेंटमधला 3rd फ्लोअरवरचा फ्लॅट जो आहे तो रिकामा होतोय आता फेब्रुवारीमध्ये. आणि मग आम्ही लगेच डिसिजन घेतला की ह्याच अपार्टमेंटमध्ये खाली शिफ्ट व्हायचं म्हणून. मग तरी पण इथल्या इथं जरी शिफ्ट व्हायचं असलं तरी सगळ्या गोष्टी असतात ज्या सेट झालेल्या असतात त्या पुन्हा सगळ्या खोलायच्या. सगळं जे आहे ते सामान पॅक करायचं, वरून खाली आणायचं. खालचा फ्लॅटचं जे कलरिंग आहे ते सुद्धा आम्ही ॲक्च्युली एकांना सांगितलं होतं पण ते आले नाहीत आणि आम्हाला त्याच दिवशी शिफ्ट व्हायचं होतं. तर मग आम्ही दोघांनीच मस्त फ्लॅटला कलर केला. कलर वगैरे आणून ठेवला होता. पण ठीक आहे म्हणालं की आता छान हा सुद्धा अनुभव घेऊयात, इतकं सगळं होतंय. तर मग मस्त फ्लॅटला कलर केला आणि त्याच दिवशी सगळं सामान खाली आणलं आणि मग 10 तारखेला 10 का 11 तारखेला आय गेस आम्ही ह्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. सगळ्या शिफ्टिंगमध्ये एक गोष्ट मला कळाली की आपण बऱ्याचदा कसं होतं की आपण एका ठिकाणी राहतो आणि तिथलं आपल्याला ॲडिक्शन होतं. आता इथे आमचं तसंच झालं. आम्हाला ही सोसायटी खूप आवडली, आम्हाला या सोसायटीतून बाहेर जायचं नव्हतं. मग ती जी आमची इच्छा होती ती पूर्ण झाली. आम्हाला या सोसायटीमध्ये दुसरा फ्लॅट मिळाला. प्रत्येक ठिकाणी घरामध्ये आपल्याला असं झालेलं असतं की अरे हा व्ह्यू आहे, हा मला सोडायचा नाहीये, किंवा ह्या घरामध्ये ही गोष्ट खूप चांगली आहे ती मला सोडायची नाहीये. एखाद्या घरामध्ये व्ह्यू चांगला असतो, एखाद्या घरामध्ये फर्निचर चांगलं असतं, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला सोडू वाटत नाहीत. पण जी गोष्ट आज आहे ती उद्या आपल्याकडे नसणार आहे. आणि आयुष्य किंवा आपलं जे जीवन आहे ते सतत एकसारखं नेहमी नसणार. सतत जीवनामध्ये बदल हे येत राहणार आहेत. बदलांनी भरलेलं आपलं हे आयुष्य आहे आणि जे समोर येतंय त्याला स्वीकारून हा ठीक आहे आता असं झालेलं आहे आणि आता आपल्याला हे सोडायचं आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, चालत राहायचं, पळायचंही नाहीये, थांबायचंही नाही. पण जे आपल्या समोर येतंय
ते स्वीकारून पुढे चालत राहणं खूप गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी मन अडकून पाडणं किंवा एखाद्या गोष्टीचा मोह करणं की हा व्ह्यू मला सोडायचाच नाही आणि मला लाईफ टाईम इथेच राहायचं आहे, किंवा हे फर्निचर किती छान आहे ह्या घराचं आणि मला इथेच राहायचं आहे, सामान खूप छान बसलंय, अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी असतात ज्या आपण लगेच आपण अटॅच होतो आणि आपल्याला ते सोडायचं नसतं. पण असं नाही आहे. आपल्याला या गोष्टींची सवय केली पाहिजे की जसे दिवस येतील किंवा ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला आपल्याला स्वतःला ॲडजस्ट करून तिथे रुळता आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला नवीन सुरुवात ही केली पाहिजे. कुठूनही कशीही नवीन सुरुवात करण्याची जी आपल्यामध्ये एक ताकद असते ना ती निर्माण केली पाहिजे आपण. कारण दिवस हे सगळे सारखे नसतात. आज ही गोष्ट आपल्याकडे आहे तर उद्या ती गोष्ट आपल्याकडे नसते. मग त्या गोष्टीशिवाय आपण राहू शकलं पाहिजे, त्याची सुद्धा सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. ही एक खूप मोठी शिकवण आम्हाला ह्या सगळ्या 4 वेळा जेव्हा आम्ही घर बदललं त्यातून मिळाली. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलीच की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी असं झालंय ज्याचा आम्हाला फायदा झालेला आहे. त्यामुळे आपले प्लॅन्स वेगळे असतात आणि असं म्हणतात ना की परमेश्वराने आपल्यासाठी खूप काहीतरी वेगळं करून ठेवलेलं असतं आणि ते आपल्याला स्वतःकडे खेचत असतं आणि म्हणून हे सगळे बदल सारखे होत असतात. त्यामुळे फक्त विश्वास ठेवायचा परमेश्वरावरती, युनिव्हर्सवरती, ज्या शक्तीला तुम्ही मानता त्यावरती विश्वास ठेवायचा आणि जे होतंय ते खरंच चांगल्यासाठी होतंय हा विचार करून जे समोर येतंय त्याला सामोरे जायचं, आनंदाने मनापासून सामोरे जायचं. कुठेही आपलं मन अडकून पडायचं नाही किंवा कुठेही मला हेच पाहिजे, मला असंच पाहिजे असा हट्ट न धरता जे समोर येतंय त्याला स्वीकारायचं. हे आयुष्यामध्ये शिकणं खूप 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 गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला घर मनासारखं लावण्यामध्ये सुद्धा खूप मजा आली आणि प्रत्येक वेळेला लावलेलं मनासारखं घर पुन्हा काढून पॅकिंग करायला सुद्धा खूप त्रास झाला. पण सगळाच प्रवास खूप छान होता. पण जे काही आहे ते खूप छान चाललेलं आहे. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. हे सतत नवीन घरामध्ये राहायला गेल्यामुळे काय होतं, सामान आपलं हललं जातं. प्रत्येक वास्तूमधले अनुभव वेगळे असतात आणि त्याचबरोबर सामान सतत हलत असल्यामुळे एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी तिथे क्रिएट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जे न लागणारं सामान आहे ते वर्षाच्या वर्षाला बाहेर जात आहे घरातून. घरामध्ये कोणत्याही सामानाचा साठा होत नाहीये. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट होते ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेव्हा आपण राहायला येतो त्यावेळेला नवीन घर असतं, कलरिंग केलेलं असतं, खूप छान आणि फ्रेश वाटतं. आणि ती जी एक फिलिंग आहे ना की आपण आत्ताच इथे आलोय, आपण नवीन इथे आलोय आणि इथं काहीतरी करून दाखवण्याची, किंवा ह्या घरामध्ये आल्यानंतर एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा नवीन जातो ना ते जे एक नवेपण असतं ना, त्या नवेपणामुळे आपल्यामध्ये खूप एनर्जी असते भरपूर कामं करण्याची आणि ती एनर्जी कायम राहतीये. तो जो फ्रेशनेस आहे ना तो कायम राहतोय आणि तो खूप आवडतोय की ह्या घरामध्ये हे करून पाहूयात, ते करून पाहूयात, असं करूयात, तसं करूया. हे जे नवेपण आहे हे असं आहे तर हे जरा इथं जरा हे करून पाहूयात, तिथं जरा ते करून पाहूयात. हे जे नवेपण आहे, वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा जो उत्साह आहे तो कायम राहतोय. थकवा येतोय पण त्याचबरोबर बऱ्याच चांगल्या गोष्टी होत आहेत आणि त्या चांगल्या गोष्टी आणि त्या चांगल्याच गोष्टींकडे मला पाहायचं आहे. आणि आपण सगळ्यांनी सुद्धा असंच ठरवलं पाहिजे की जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत त्या सगळ्या चांगल्यासाठीच होत आहेत आणि त्याचं जे त्या गोष्टींमुळे होणारे जे फायदे आहेत त्याकडेच आपण पाहायचं. म्हणजे आयुष्य जगणं खूप सोपं होऊन जातं. माझे वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे लहानपणापासूनच मला ही सवय आहे की सततची शाळा बदलणे, सततचं शिफ्टिंग करणे, आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती सारखी बदलणार आहे हे मला लहानपासूनच माहिती आहे की दर 4-5 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी आपल्याला ही शाळा सोडून दुसरीकडे जायचं आहे. नवीन मित्रपरिवार असणार आहे, नवीन घर असणार आहे. आणि आता जेव्हा मी माझं स्वतःचं घर, माझा स्वतःचा संसार सतत शिफ्ट करते तेव्हा माझ्या लक्षात येते की माझ्या आईला इतके वर्ष किती त्रास झाला. आता तरी आम्ही दोघेच जणच आहोत. आईने आम्हा तिघांना घेऊन प्रत्येक गोष्ट केलेली आहे आणि त्यावेळेला इतक्या सोयीसुविधा नव्हत्या जितक्या आज आहेत की पॅकर्स मूव्हर्स आहे, वन कंपनी आहे, स्वच्छतेसाठी आपण त्यांना बोलवू शकतो, पॅकिंगसाठी आपण पॅकर्स मूव्हर्सना बोलवू शकतो. पण माझ्या आईने प्रत्येक गोष्ट अगदी एकटीने सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या असतील त्याचा प्रत्यय आज येतोय, त्याची जाणीव आज होतीये.
आणि त्यामुळे ही सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे. तशी सवय मला शिफ्टिंगची लहानपणापासूनच आहे. काय होतं शिफ्टिंगमध्ये, काय केलं जातं, काय नाही, कशा पद्धतीने डील करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून ऑब्झर्व केलेल्या आहेत. त्याचा फायदा कुठेतरी आज मला झालाच. आणि सतत नवीन ठिकाणी जायचं ती लहानपणापासूनची मला वाटतं सवय लागलेली आहे. त्यामुळे मला एका ठिकाणी करमत सुद्धा नाही. आता जरा नवीन काहीतरी पाहिजे असं होतच ते. तर हा सगळा असा गोंधळ आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी गोंधळ हा चालूच असतो. पण त्यामधून आपण फक्त चांगलंच घ्यायचं, कारण काही ना काहीतरी त्या गोंधळामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडत असतं. फक्त आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं, आपण त्या दृष्टिकोनातून विचार करत नाही. आणि म्हणूनच नेहमी मी तुम्हाला सांगते की आपला दृष्टिकोन बदलायचा. दृष्टिकोन बदलला की ज्या सगळ्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत ना, त्या छान वाटायला लागतात. मध्ये मध्ये चहा पिलाय शूट ऑफ करून, आणि मला माझा हा वेळ खूप छान गेला. एक कप चहा आणि भरपूर अशा गप्पा. मला कमेंट्समध्ये हे सुद्धा सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता गोंधळ चाललाय जाम, आणि त्यातून तुम्ही काय शिकताय हे आज एकतर लिहून काढा तुमच्या जवळच्या एका डायरीमध्ये, किंवा एखादी छान वही करा आणि त्यामध्ये ते लिहून काढा. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट्समध्ये सुद्धा तो गोंधळ सांगा आणि त्यातून तुम्ही काय शिकताय हे देखील मला सांगा. आजच्या ह्या आपल्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लवकरच अशाच काही छान नवीन विषयासोबत, व्हिडिओ सोबत आपण भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.